हॅलो. हां हॅलो. हा सर, तब्येत कशी आहे तुमची? हो ठीक आहे. सर, तुम्ही एवढे बिझी असता की ते आता 4 दिवस झाले मी तुम्हाला फोन करतोय सतत, तुम्ही व्यस्तच असता. नाही सर, मी केलेला कॉल. हो, पण तुमचा नीट माझा टायमिंगच मॅच झाला नाही. बरं, असू हा, देत. टायमिंग मी ज्या दिवशी केले ना त्या दिवशी फक्त मी त्या दिवशी ड्रायव्हिंग करत होतो, त्यामुळे मी तुम्हाला कॉल नाही केला. बरं, मी तुम्हाला मेसेज पण टाकले होते. बरं, असू देत. हे का मला थोडक्यात माहिती सांगा, तुम्ही मूळ कुठले आहात? मी मूळ मुंबईचा राहतो. मुंबईला राहताय घाटकोपरला. आता? मुंबईला हो. राहताय, मूळ कुठले आहात? माझा जन्म इकडचा झालेला, गाव माझा जुन्नर आहे. जुन्नर म्हणजे पुणेमधले आहात आणि पुण्यामध्ये. जन्म तुमचा घाटकोपरला झाला आहे. हो बरोबर. आणि घाटकोपरमध्ये तुमचं आता जे कामकाज आहे ते घाटकोपरला आहे. हो, घाटकोपरलाच. हां, काय काम करता? स्प्रे पेंटिंगचा बिझनेस आहे. वडिलांपासूनच बिझनेस आहे, पण वडील लहानपणी ऑफ झाल्यानंतर मग मी सांभाळतो सगळा व्यवसाय. हां हां हां. बरं, आणि तुमचं आता घाटकोपरमध्ये अस्तित्व काय आहे? आपले स्वतःचे 1+1 2 रूम आहे हां आणि एक दुकान आहे आपलं स्वतःचं. हां. अरे वा. आणि जे आहे ते नवी मुंबई, आता सध्या आमचे कुटुंब दादा आणि आम्ही एकत्र राहतो. हां आणि नवी मुंबईला एक फ्लॅट आहे उलव्याला. हां 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 हां. बरं, दुकान आहे ते आता म्हणजे दुकान खाली आहे आणि तुम्ही वरती राहता का? हो हो, दुकान म्हणजे खाली म्हणजे सेपरेटच दुकान आहे. हं. पाठीमागे ते 2 घर आहे, म्हणजे त्याला जॉईंट, पण प्रत्येकाचे पेपर्स वेगळे. होय का? हां हां हां. ठीक आहे. बरं. आणि आता पण रिडेव्हलपला पण गेले ते सगळे. हां हां हां. मग तुम्हाला पुन्हा तसंच भेटणार. हो, तसंच भेटणार. ठीक. 305चा कार्पेट एरिया भेटणार. 2 रूम आणि एक दुकान आहे ना. हां जे हां. फोटोपास जेवढे पेपर असेल तेवढे भेटतात. बरोबर. हां, ठीक आहे ठीक आहे. मला सांगा, तुमची जात कुठली आहे? हिंदू माळी. माळी. आणि जन्मतारीख किती आहे? 8/12/1991. 8/12/1991. हो सर. बरं, ठीक आहे. आणि शिक्षण काय झालं आहे? बीकॉम होऊन मी ITI केलेलं आहे आणि NCVT पण झालेली. NCVT म्हणजे काय? NCVT एक कोर्स आहे. ITI झाल्यानंतर तो कोर्स असतो, तो दिल्ली बोर्डाचा, ती एक्झाम असते. म्हणजे ITI केल्यानंतर 1 वर्षाचा तो कोर्स असतो, तो कंपल्सरी करणं गरजेचं आहे, नाही तर मग ITI करून काय उपयोग नाही. हां हां हां. ठीक आहे, चालेल. स्प्रे पेंटिंग म्हणजे काय करता तुम्ही नक्की? जे गोदरेजचे कपाट असतात ना सर, हां हां हां. ते सगळे म्हणजे जे कस्टमरचे जुने कस्टमरचे कपाट बिपाट असतात ते सगळे आपण नवीन बनवतो हां पूर्ण. हां जे हां. खराब झाली बी कलर वगैरे सगळं आपण नवीन बनवतो त्याचे. बरोबर. कपाट कलरिंग करता आणि आणि काय करता? आणि काय काय कलरिंग करता? तोच तो पहिल्यापासूनच बिझनेस आहे आपला. हां हां. आणि आपलं काय नाही, जे आपले आहे तर त्यात काय सगळा व्यवसाय स्वतःच सांभाळतो. म्हणजे दादा आणि मी हां, आहे, म्हणजे पण दादा तुमच्याजवळ फक्त जॉबला जातो. कपाटं येतात का कलरिंगसाठी? सगळं असं काय ना, जे कलर जे एक कलरचे काम असेल ना ते पण करतो. कपाट असून दे, पंखा असून दे, बाकीचे सगळं असेल ना, जे कलरचे काम असतात ना ते सगळे येतात. होय का? हां हां. बरं, तरी उत्पन्न किती होतं त्यामधून? तर आता ते सध्या कमी सांगितलं, पण कधी कधी जास्त, पण धंदा कसा असतो कमी जास्त होत असतो ना. बरोबर बरोबर. हा, आता कधी गेल्या 2-3 महिन्यांमध्ये चांगला झाला, म्हणजे 30-35-40च्या वर झालं, पण कधी कधी आता या पावसा असल्यामुळे थोडं सीझन कमी असतं. असं आहे. बरोबर बरोबर. बरोबर, ठीक आहे, चालेल. किती वर्ष जॉब करताय, म्हणजे हा धंदा करताय? नाही सर, भरपूर दिवस झाला, म्हणजे वडिलांपासूनच तो बिझनेस आहे. होय ना? हां हां. आता तुम्ही एकटे ओनर आहात याचे? हो, दादा आणि आम्ही दोघं आहे. पण दादाला काय जास्त वेळ, दादा फक्त सुट्टीच्या दिवशी फक्त येतो, करतो, आणि मी माझं चालूच आहे. हां हां हां. तुम्ही भावंड दादा माझगाव दोनच भावंड की अजून आहेत भावंड? हो. नाही ना, दोघंच भावंड. बहीण वगैरे? नाही ना, बहीण नाही. बहीण नाही. आणि तुमचं जुन्नरमध्ये कोण असतं? जुन्नरमध्ये कोण नाही, आम्ही शेती येऊन जाऊन असतो, आम्ही शेती करायला गेली. हां 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 हां. ठीक आहे. तुम्हाला मुलगी कशी पाहिजे?
सर मुलगी म्हणजे आपलं घर सांभाळणारी असावी आणि आपल्याला काय व्यवस्थित जॉबला गेली तर अतिउत्तम, असं काय नाही. हं. तर आपलं मेन आपलं घर आणि आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळणारी पाहिजे. बरं. तुमचं घटस्फोट झाला होता का? हो सर. कारण तुम्ही असा उल्लेख केला आहे घटस्फोटीत आहे म्हणून. हो हो. काय झालं होतं नेमकं? सर असं झालेलं की ज्या दिवशी काय झालं, माझं लग्न झालेलं 7 मार्च 2025 झालेलं. हं. तर सगळं म्हणजे ओके झालेलं, काय टेन्शन नाही काय नाही. सगळेजण व्यवस्थित चालू होतं आमचं. आणि काय होतं, तिची एक्झाम होती बीएडची. हं. लग्न चिन्ह झालं, बीएडची एक्झाम होती. तर आमचं अगोदर लग्नाच्या आधी ठरलेलं होतं सगळ्या गोष्टी हं. की लग्न झाल्यानंतर तिला एक्झामला गावाला पाठवायचं. तर मी काय बोललो, तिची बीएडची एक्झाम आहे आणि सेकंड इयरची एक्झाम आहे ना. हो. मग त्या हिशोबाने बोललो की ती शिकली म्हणजे आपल्याला जाऊन फायदा होईल ना, आणि तिचं अर्ध शिक्षण सोडून फायदा काय, असं आहे. बरोबर. त्या घरच्यांना सगळ्यांची आमची पसंती होती हं. 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 त्या गोष्टीला. हं. हं. मी पण बोलू चालेल का, ती काय 20 दिवसानंतर परत येणारच आहे. आपली लग्न झालं, पूजा झाली, हो. देवाचं जागरण गोंधळ झाला. मी बरोबर. तिला सोडलं भिडलं व्यवस्थित आणि मी आलो माझ्या घरी. हं. तर मी जायचं असं शनिवार रविवार मला सुट्टी असायची किंवा मला वेळ भेटायचा तर मी जायचं तिला भेटायला. हं. 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 पण मी जसं गावाला जायचं ना, हं. मी तिला कधी कॉल करायचा तर तिचा फोन कधी कधी म्हणजे उचलत नसायचं. कधी बोलायची मी चार्जिंगला लावते. पण काय झालं काय नाही मला माहित नाही हां. त्याच्या पुढे. पण जेव्हा तिला घरी यायचा टाइम झाला मुंबईला, हं. तर मी आणायला गेलो तर त्या टायमाला बरं. मी आणायला गेलो त्या टायमाला असं झालं की ती यायला तयार नाही. हं. 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 बरोबर. मग मी पण त्यांच्या घरच्यांना विचारलं असं तसं हे, तर मग ती बोली मला नाही यायचं मुंबईला, हं. 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 मला असं वाटतं तसं वाटतं. तर मी बोलत काय, पहिली बोलायला लागली मला घर छोटं वाटतं. मी बोललं तुझ्या फॅमिली सगळे बघून गेलेलं, मी पण तुला बोललेलो की येऊन तू बघून जा. तर तू बरोबर. बोलली नाही, माझे आई वडील जे बोलेल ते मी करेल, हरकत नाही. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी मी बोललेलो तिला, सगळ्या गोष्टी झालेल्या पण होत्या. हं. 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 त्यानंतर ती जे नाहीच बोलली तर नाहीच बोलली. मग तिने शेवटला डिवोर्स, मी तिला कमीत कमी 3-4 महिने तिला कंटिन्यू म्हणजे बोलत होतं की ये तू राहा, काय प्रॉब्लेम असेल तर तू सगळं व्यवस्थित कर, तू समोर समोर बोल. पण ती बोली मला राहायचंच नाही बोलली. बरोबर. मग तिचे शेवट ते मामा होते चांगले होते, तर मामा बोलले की योगेश एक काम कर, तू लवकरात लवकर हे सगळं प्रकरण मिटून टाक. कारण काय होणार, ती जास्त वेळ गेलं तर मग परत कसं असतं की त्रासदायक होणार तुला पण. मग ती मागते तर मग देऊन टाक. मग तिचे सख्खे मामा पण तसे बोलले. बरं. मग मी पण मग विचार केला, फॅमिली घरच्यांचा ती सगळ्यांचा तुम्हाला विचार कुठे केला. भेटली? आपलं स्वामी समर्थांचा ग्रुप आहे यांच्या, त्या ग्रुपवरच भेटली. आणि आपली प्लस मी गावाला असल्यामुळे मी पटकन तिला म्हणजे, आणि मला जरा रिलेटिव्ह मध्ये जरा परिचय यायची होती थोडीशी. हं. 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 आणि असं नाही की नाही, पण तिचं सगळं लग्नाच्या अगोदर सगळं तिनेच सगळं केलेलं. पण नंतर तिने फसवलं 8-10 दिवसामध्ये ना. हं. तिची फॅमिली ऑलरेडी चांगली होती. फक्त तिच्यामुळे ती नाही, फॅमिली बोलली तुझा काय त्रास असेल तर, पण ती नाहीच बोलली ना शेवटला लास्टपर्यंत. मग जर तिला ज्या व्यक्तीला आपल्याबरोबर राहायचं नाही तर आपण तिला जबरदस्ती करून का फायदा ना सर. हो, खरं आहे. ठीक आहे, चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. 9867 9867 03 03 8030. 8030. बरं, ठीक आहे, चालेल, मी लिहून घेतलं आहे. साहेब, ठीक आहे, तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का? त्याने फोन कट केला. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लग्न करता घाई गडबडीने लग्न करू नका. कारण असे काही प्रकार होतात. एकमेकांचे विचार घ्या, तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, एकमेकांना पटवून द्या, त्यांची संमती आहे का बघा, आणि मग लग्न करा. कारण अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि नंतर त्या ॲडजस्ट करणं शक्य होत नाहीत, आणि म्हणून घटस्फोट बरेच होत आहेत. तर त्याचं हे एक उदाहरण आहे. या व्यक्तीला लग्न करायचं आहे, रिमॅरेज करायचं आहे. तर या व्यक्तीसाठी जर कोण इच्छुक मुलगी असेल तर तिने पुढाकार घ्यायचा आहे. जो नंबर दिलेला आहे तो नवरा मुलाचा नंबर आहे, येलो कलरमध्ये दिसतो आहे. 9867038030 हा जो नंबर आहे हा नवरा मुलाचा नंबर आहे. या फोनवरती त्यांना संपर्क साधायचा आहे.
आणि ज्या मुलीला घाटकोपर चालतं त्याच मुलीनेच त्यांना संपर्क करायचा आहे. उगाच कोणीही करू नका, कारण जी घटना घडली आहे पहिली ती पुन्हा घडता कामा नये हे लक्षात घ्या. मुलींनी प्रत्यक्षात जाऊन म्हणजे तिला संसार करायचा, प्रत्यक्ष जाऊन त्यांचं घरदार सगळं बघा, ती व्यक्ती बघा, त्यांच्याशी बोला, काही दिवस बोला त्यांच्याशी, एकमेकांशी बोला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं संसार इथे योग्य होईल का, किंवा कसं काय होईल, काय करता येईल भविष्यात, याचा विचार करा दोघांनी. आणि नंतर तुम्ही एकत्र या. कारण बरेच अशा घटना असतात, तडजोडीने लग्न नाही जुळत, समजलं ना. तर त्यामुळे इच्छा असायला पाहिजे मनापासून, संसार आपला कसा फुलवू शकतो आपण, हे मनातून आलं पाहिजे हे. आणि त्यामुळे कसं बरेच अशा घटना घडलेल्या आहेत, प्रचंड घटना घडतात अशा. तर त्यामुळे अशा घटना पुन्हा घडता कामा नये यासाठी आम्ही काम करतो आहे. तुम्हाला आमचं काम कसं वाटलं हे सुद्धा कळवा. आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे तुम्हाला, जेणेकरून एखादी मुलगी जर कुठे पूर्वी फसली असेल किंवा काय झालं असेल तर ती विचार करून इथे लग्न करू शकते. हा मुलगा माळी समाजाचा आहे. ज्या मुलीला माळी समाज चालतो त्याच मुलीने त्यांना कॉल करायचा आहे हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हा मुलगा पेंटिंगचं काम करतो आहे, तर पेंटिंग चालत असेल तरच त्या मुलीने कॉल करायचा आहे हे लक्षात घ्या. उगाच कोणाला फसवाफसवीचे धंदे करायचे नाहीत आणि ते आम्ही करू देत नाही. तर हा आमचा चॅनल तुम्हाला कसा वाटतो सांगा आणि इतर ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.